कुठे? ओ ताई थांबा ना. काय गाडीचा बघा हे का MH02 EP 777 रॉंग साइड ड्रायव्हिंग. बापरे बरेच लोक आहेत तिथे तर. कुठे? मूर्खपणाचा कळस आहे, मूर्खपणाचा कळस. रॉंग साइड ड्रायव्हिंग करतोय आणि ते पण एवढ्या फास्ट मध्ये. अरे कोपऱ्यातून टाक ना, तुला रॉंग साइड जरी करायची असेल तर. पहिल्या लेन मध्ये घुसवते आणि अशा वेळी त्याला ठोकलो तर तुम्हालाच शिव्या घालणार. चला का आमचंच काम आहे बघून गाडी चालवायची? तुमच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहेत का? अशा कानाखाली आवाज काढावासा वाटतं ना रॉंग साइड ड्रायव्हिंग वाल्यांचा. मूर्ख चाले. ओ ताई थांबा ना. थांबल्या. हे पण त्यातलंच आहे एक. नमुने असतात बघा. 46 का 43 माहित नाही. नंबर पण बरोबर प्रिंट नाही. गेली शेवटी ती. नॉनसेन्स. स्वतःचा जीव तर धोक्यात घालतातच आहेत, पण दुसऱ्यांचा पण जीव धोक्यात घालतात. आणि अशा लोकांना जर शिव्या नाही द्यायच्या तर मग काय करायचं ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. नमस्कार मित्रांनो, थंडर ऑन रोडच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा आणि ट्रॅफिक रूल तेवढे फॉलो करा. बस एवढीच एक इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि नक्कीच तुम्ही ती पूर्ण कराल याची खात्री बाळगतो. व्हिडिओला सुरुवात करूया. अजूनपर्यंत इंस्टाग्राम ट्विटरवरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. का फॉलो करायचं? अरे फ्री आहे यार. डेली बेसिसवरती तुम्ही थंडर ऑन रोडशी अपडेटेड तिथेच राहू शकता. नाही 1 सेकंड राहिलेला. 5 सेकंद बाकी असतील ना त्यावेळीपासूनच हॉर्न वाजवायला सुरुवात करतात लोक. म्हणजे तेवढा पण त्यांना पेशन्स नाही आहे. एक 5 सेकंद थांबूया, चला एवढा थांबलोय आपण. नॉनसेन्स. झेब्रा क्रॉसिंग. हां लाईन दिसते थोडीशी. नशीब. चलो. ए पोरांनो, खरंच यार या लहान मुलांचं ना कसं स्ट्रगल असेल यार लाईफमध्ये. बरं चांगली गोष्ट आहे, ते काहीतरी विकतात, भीक नाही मागत आहेत. काय लाईफ असेल यार. म्हणजे विचार करा ना, आपण किती सुखी आहोत. आपल्याला 2 वेळचं प्रॉपर जेवण मिळालेलं आहे, शिक्षण मिळालेलं आहे. एवढे आई वडिलांनी आपल्यावरती कष्ट केलेले आहेत. खरंच खूप नशीबवान आहोत आपण. आणि प्लीज तुमच्या आई वडिलांचा आदर करा. तुमच्या चांगल्यासाठीच ते काही पण सांगत असतील ते ऐका. तर तुला लेफ्टला जायचंय.
काका काय करतो? काय आलं? हा काय गाडीचा बघा हे का? बघा कंपनीचा आहे. पण मी काय करू त्याला? आता मी करू काय ते सांगा. कमी कुठून होणार? कंपनीचा आहे. आता पैसे नाहीत माझ्याकडे. अरे तेच सांगतो कंपनीचा आहे. आता 6 वर्ष आली गाडीला. फटाके नाही निघत बघा. हा पण कंपनीचा आहे, आफ्टर मार्केट नाही आहे. हे माकडं बघा, यांना ना धरून फटकवलं पाहिजे सिग्नल ब्रेकर वाल्यांना. आता मी काय करू? माझा सायलेन्सरचा आवाज थोडासा मोठा झालाय. मी काहीच नाही करू शकत. माझा सायलेन्सर कंपनीचा आहे, त्याच्यात माझी काय चुकी? थोडासा झाला आता वयानुसार, तो पण थकलाय. 6 पण नाही 7 वर्ष झालेत बाईकला. आता जोपर्यंत चालतोय, मला काही प्रॉब्लेम देत नाहीये, तोपर्यंत मी कशाला बदली करीन? आणि नवीन सायलेन्सर भेटतात कुठे? शोरूम मध्ये पण विचारायला गेलेलो, मध्ये स्टॉकच नाहीये. इल्लीगल सायलेन्सरचा स्टॉक बरोबर भेटेल कोणत्याही बाईक ॲक्सेसरीज जिथे सायलेन्सर मिळतात, खास करून रॉयल एनफिल्डच्या बाईक्स ॲक्सेसरीजच्या शॉपमध्ये. पण लीगल सायलेन्सर भेटायला टाइम लागतो बाबा. ही बोलतोय कंपनीचा आहे, आवाज जास्त आहे. अरे हो, आवाज जास्त आहे, तो झाला आता वयानुसार. थकलाय तो पण 7 वर्ष वाजून वाजून. तर तो आवाज एवढा कुठे जास्त? तुम्हाला वाटतंय आवाज जास्त? आता तू एकदम फुल रेस केला तर कोणत्या पण सायलेन्सरचा आवाज जास्तच येणार. त्याला तू स्प्लेंडरचा जरी फुल रेस केली तरी स्प्लेंडरचा आवाज जास्तच येणार सायलेन्सरचा. तो काय थोडा छोटासाच राहणार आहे. आता हा थोडी जास्त म्हणणार, इसको थोडी ज्यादा बोलते भाई. हा इल्लीगल असतं सायलेन्सर तर वेगळी गोष्ट. म्हणून मी पण म्हटलं आता सिग्नलला उभेच आहोत तर थोड्याशा गप्पा गोष्टी करून घेऊया. कारण ते काय काका ऐकलं नाही तयार. आवाज जास्त आहे, आवाज जास्त आहे. एक तर आधीच झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे बोलवलेलं आम्हाला बायकर्सना, कारण की एक 4 व्हीलर अडकलेली मोठी मर्सिडीज होती. लेफ्टचा रस्ता फ्री होता, तर एक 4 व्हीलर त्याच्या पुढे थांबलेली. तिला थोडं पुढे घेतलं कारण की लेफ्ट फ्री होता, त्याला जायला रस्ता करावा म्हणून. मग बायकर्सला ढकललं पुढे. म्हटलं ठीक आहे. आणि जिथे झेब्रा क्रॉसिंग आहे तिथून लोक रस्ते क्रॉस करत नाहीत, तर त्याच्या पुढून रस्ते क्रॉस करतात. काय विचित्र प्रकार आहे बाबा मुंबईमध्ये. MH02 EP 777 रॉंग साईड ड्रायव्हिंग. बापरे, बरेच लोक आहेत तिथे. तर याचे सगळे MH02 EQ 0971 समथिंग होता. ही लोक थांबली आहेत आता. का तर पुढून जाऊन पूर्ण ट्रॅफिक असतं म्हणून आता ही लोक खालून जाणार. आणि ती 2 माकडं रॉंग साईड ड्रायव्हिंग करून आरामात पहिल्या लेनमधून रॉंग साईड ड्रायव्हिंग करून येतात. किती हुशार म्हणायचं. आणि डेली बेसिसवरती हे चालू आहे. डेली बेसिसवरती संध्याकाळच्या रात्रीच्या टायमाला हे तुम्हाला दिसायला बघायला भेटेल चेंबूर सांताक्रूज लिंक रोडवरती. खास करून या कुर्ल्यापासून जो पुढे रोड गेलाय तिथे एखादं एवढं मोठं ऍक्सिडेंट होईल ना एक दिवस इथे, की जवळजवळ एक जरी रॉंग साईड ड्रायव्हिंग, मग तो रिक्षावाला असू दे, 4 व्हीलरवाला असू दे,
जर त्यावेळी नशीब खराब असेल तर जवळजवळ 10-12 गाड्या एका पाठोपाठ एक ठोकू शकतात रॉंग साईड एकाच्या ड्रायव्हिंगमुळे. कारण की ब्रिज आहे, 2 लेनचा ब्रिज आहे, ज्याच्यावरती भले 40चा स्पीड लिमिट असला तरी फॉलो कोण करत नाही. 80-90च्या स्पीडने गाड्या पळतात कारण की खाली रोड असतं. आणि या केसमध्ये जर एखादं ॲक्सिडेंट झालं रॉंग साईड ड्रायव्हिंगमुळे, खरंच वाट लागेल, वाट. तर मला एक विनंती आहे मुंबई पोलिसांना खास करून, प्लीज लक्ष असू द्या या ब्रिजवरती. जे रॉंग साईड ड्रायव्हिंग केली जाते त्याच्याकडे लक्ष असू दे. बस एवढंच बोलायचं होतं. थँक्यू सो मच.